मित्रांनो ही फुलं जी आहेत ना ही प्रत्येक रेस्टॉरंटला हे लोक प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर मला पाहायला मिळाले. खूप छान वाटतं. चांगलं आहे. ओके आता आपण पोचलो सदोवाया. लिहिलं आहे इंग्लिशमध्ये सदोवाया आणि 3 कलर आहेत ऑरेंज ब्ल्यू आणि पर्पल आणि आपल्याला पर्पलने ट्रॅव्हल करायचं. चलो आपल्याला टाईम दिला आहे रस्ता क्रॉस करायला. माझी ट्राम आणि बस राहिली आहे अजून मी एक्सप्लोअर केलेली नाही आहे. तर या थोडं सावलीमध्ये तुम्हाला व्ह्यू चांगला मिळेल. आता बरोबर आहे. लोक खूप फ्रेंडली आहेत आणि असं चॅलेंजिंग नाही आहे. एकदा मी कशासाठी तरी गेलो होतो मला आठवत नाही. फ्लाईटमध्ये होतो. एक युरोपियन होती तिने ऑब्जेक्ट केलं प्लीज डिलीट माय फोटो आणि मी काय तिला रेकॉर्ड केला नव्हतं. बाय डिफॉल्ट म्हणजे आपण रेकॉर्ड करतो अशी झाली. थोडी पर्पजली केलं नव्हतं पण तिने ऑब्जेक्ट केलं आणि मी डिलीट करून टाकलं. ते व्हिडिओज डिलीट करून टाकला ठेवलंच ते. छोटे छोटे मुली कशा तयारी करतात काय विचारतात काही छोटी चिल्ली. त्यांना ऑब्जेक्शन नसतं. हे बरं आहे. रशिया थोडे काइंड पीपल आहेत हेल्पफुल आहे. पुन्हा तुम्ही बोलाल की सारखं तर तेच काय सांगतो पण सांगणं आवश्यक आहे. आजही मला मदत खूप झाली. एक ट्रेडिशनल कपडे घातलेला माणूस होता कॅथेड्रलजवळ आणि तो मला खेचून फोटो बिटो घेत होता सगळं आणि आपण वाहून गेलो अरे फोटो घेतोय. माझ्यावर फोटो घेत नव्हता त्याचे चार्जेस होते. तर माझा जो मित्र आहे व्लादिमीर मित्र म्हणजे इथे मित्र झाला आहे तर त्याने पटकन मला खेचलं. मला सांगितलं फोटो बिटो काही नको चार्ज करते तुला अननेसेसरी. तर त्या गोष्टी आहेत ज्या मला म्हणजे एखादा मुंबईचा मित्रच असा आपल्याला वाचवू शकतो पैशापासून. ओके तर आपण जवळ आलो आहोत. हे स्टेशन आहे सदोवाया आणि मला माहिती आहे इकडनं कसं जातं. मी ते आल्यावर पहिली एंट्री जी घेतली अशी डोक्यात रजिस्टर्ड झाली. उन्हामुळे जास्तच ऊन आहे. व्हिडिओसाठी माझ्यासाठी नाही. मला तेवढं ऊन लागत नाही. थंडावा आहे ते. लोकांच्या कपड्यांवरून कळत असेल तुम्हाला थंडावा आहे. गरम होत नाही आहे. आपल्याकडे पास आहे तो पास वापरायचा आहे आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचायचं आहे. अजून बघूया कुठचं डेस्टिनेशन बघायला मिळेल. काल मी याच रोडने आलो होतो. कालचेच रस्ते आहे ते आणि इकडेवर माझी गाडी थांबलेली. मग पुढे जाऊन विचारल्याच्यानंतर मला कळलं कुठे जायचं आहे. तर इकडनं मला माहिती आहे कसं जायचं. पर्पल लाईनने जायचं आहे. मला या रोडला यावं लागेल. सिग्नलला उभे आहेत लोक. आपण थांबू. मित्रांनो आता आपण जाऊया सदोवाया स्टेशनला आणि सदोवाया स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे पुढे. एक असं ज्या लोकल जास्त जातात. एका रशियनने मला सांगितलं तिकडे जा तुला आवडेल. जर तुला ग्रीनरी आवडत असेल नदी आवडत असेल गर्दी कमी पाहिजे तिथे खेळतात लोक. आणि मी तो व्हिडिओ पाहिला त्याच्यावर मला वाटतं की तिथे व्हिजिट तर पाहिजे. तिथं जाणं आवश्यक आहे. आलो एवढा लांब तो रेकमेंड करतो. जास्त लांब पण नाही. आपल्याकडे पास काढलेला आहे दिवसभराचा. छायला वापरणार कधी वापरूया. तर इकडनं 20 मिनिटावर आहे जर्नी. जास्त लांब नाही आहे आणि आपण लवकरच पोचू. तोपर्यंत तुम्ही समोरचे व्ह्यू घ्या. थोडं ऊन तोंडावर आहे त्यामुळे मला व्ह्यू व्यवस्थित मिळणार नाही यार. सावली वगैरे असेल तर असा उलटं गेलोच होतो. आता मी व्यवस्थित वाटत असेल उन्हामुळे. असं आहे
ही काय विकते बघूया. आपल्या कामाचं नाही आहे, लेडीज आहे. बायकोला कॉल करू तिला हवं असेल तर. चलो लेट्स गो. हे आहे पर्पल. सरळ आहे. हे एंट्री वाटतं. एंट्री आपली इकडे. लेट्स गो. इकडनं आहे 5 नंबर. 5 नंबर म्हणा, कलर म्हणा पर्पल, तो 5 नंबरच आहे. इकडनं एंट्री नाही आहे, इकडनं एंट्री आहे. थोडे कारच्या ड्रायव्हिंगसारखी आहे. एंट्री एक्झिट मागतं भाऊ. चल बाबा, इथे आपल्याला थोडं आपलं कार्ड आपण काढू, चेक करू वर्किंग आहे की नाही. तर वर्किंग पाहिजे. काल काम करत नव्हतं. झालो पण व्यवस्थित तरी ते ओपन होणारच नाही. आता हे एक नवीन चैतन्याच्या आईला खरं बघायचं. आणि माझी हालत खराब झाली या एक्सिलेटरवर माझ्या गोष्टी घेऊन यायला. 300-400 मीटर तर आहे. म्हणजे इकडनं माणूस तिकडे वाटतं 10 वाजता चालणार काय. आपल्याला इकडं जायचं. क्रिस्मस की ऑस्ट्रो जस्ट मिस केली. नेक्स्ट ट्रेन येईल, तिची वाट बघूया. ट्रेन येईपर्यंत तुम्ही मिनवाईल स्टेशन बघूया. सदोवाया स्टेशन कसं आहे. छान स्टेशन एकदम. खूप प्राचीन काळातलं आहे, असं लेटेस्ट नाही. ट्रेनचा आवाज भरपूर आहे, त्यामुळे आपल्याला इकडे सदोवाया लिहिलं आहे. सदोवाया राईट हँड साईडला लिहिलं आहे. इकडनं 4थ्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. जायचं कसं माहीत नाही, पण इन्क्वायरी करत जाऊ. पोचू. एक बघा ट्रेन. ह्याची फ्रिक्वेन्सी 2 कोड आहे.